नमस्कार मंडळी, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये मी जगदीश गावडे तुमचं सहर्ष स्वागत करतो। आज मी गेलो होतो गावी होळीच्या शिमगा उत्सवासाठी। या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की आमच्या गावी शिमगा कशा प्रकारे करतात, कशा प्रकारे साजरा केला जातो, कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात, सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राइब करायला विसरू नका। बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला भेटत चालतील। चला तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या ब्लॉगला। सो मित्रांनो, ज्या गावी आलोय त्या गावाचं नाव आहे कोली। हे महाराष्ट्रामध्ये आहे। हे आमच्या वडिलांचं गाव आहे। दर होळीला त्याचप्रमाणे गणपतीच्या सणाला आम्ही सर्व कुटुंब या गावी येत असतो। ह्याचप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा आम्ही होळीच्या निमित्ताने ह्या गावी आलेलो आहे। आता सध्या तुम्ही पाहताय की आम्ही जंगलातून कुठेतरी जातोय। मित्रांनो, आम्ही येथे खूप वर्षाआधी असलेल्या श्री सातेरी देवस्थानाच्या ठिकाणी जातोय। हे खूप प्रसिद्ध त्याचबरोबर एक ऐतिहासिक ठिकाण आहे। हे जंगलामध्ये आहे। गावापासून अवघ्या 3-4 किलोमीटरच्या अंतरावरती हे आहे। आम्ही दरवर्षी इथून गावापासून अवघ्या 4 किलोमीटरच्या अंतरावरती असलेल्या देवस्थानामध्ये जंगलातून जात असतो। हे जे गाव आहे हे जंगलाच्या आजूबाजूलाच आहे। हे सातेरी देवस्थान खूप जुने आणि ऐतिहासिक आहे। इथं येण्यासाठी त्याच लोकांना परमिशन आहे जी लोक इथं पहिल्यापासून होती, त्यांचं कुळ आहे, त्यांनीच या मंदिरामध्ये येऊ शकतात। हे आहे आमच्या गावातले कुळ आणि ऐतिहासिक असं मंदिर। ह्या मंदिराला डेव्हलपमेंटसारख्या गोष्टी करू शकत नाहीत। हे आधीपासूनच ठरलेलं आहे। त्याप्रमाणे हे जसेच्या जसं आहे, पूर्वज जे बांधून गेलेले आहेत त्याप्रमाणेच इथं सर्व गोष्टी आपल्याला दिसत आहेत। इथं पूर्वीचे जे लाकूड होतं ते सर्व लाकूड इथं आहे तसे आहे। ह्याला कोणी हात लावत नाही किंवा डेव्हलपमेंटच्या निमित्ताने काही करू शकत नाही। इथं दरवर्षी येतात, जितकं आपल्याला फंड मिळतं फंड देतात, पण इथं काही डेव्हलपमेंट करू शकत नाही। हे एक नियम आहे। त्या कारणास्तव हे जुने आहे, ते जुनेच राहावे अशी प्रथा आहे। या मंदिराला गावातले काही मंडळीच येऊ शकतात। जे मंडळी पूर्वीची आहेत तेच मंडळी या मंदिरामध्ये येऊ शकतात। हे मंदिर पूर्णपणे जंगलाच्या आतमध्ये आहे। हे मंदिर जंगलाच्या मधोमध असल्याकारणाने आजूबाजूला फक्त निसर्ग, झाडी आपल्याला दिसतात। थोडंफार जे काही मी दाखवू शकतो हे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो। तर मंडळी, हे आहे आमच्या गावातील कुळ मंदिर। कुळ मंदिराच्या समोरच एक होळी तुम्हाला दिसत असेल। ही आहे आमच्या गावातील होळी। जंगलातील मंदिरातून आणलेल्या श्री सातेरी देवस्थान तिथून इथं या मंदिरामध्ये आणलं जातं व इथं त्याची स्थापना केली जाते। 2 दिवस या ठिकाणी श्री सातेरी देवस्थाना ठेवलं जातं व गावकऱ्यांना त्यांची सेवा करायला प्राधान्य दिलं जातं।
तर मंडळी, गावाच्या 1 किलोमीटरच्या अंतरावरती असलेल्या अनेक मंदिराच्या ठिकाणी ही तयारी तुम्ही बघताय, तर ही आहे घोडेमोडणीची तयारी. अशा तऱ्हेने घोडेमोडणीची तयारी केली जाते. घोडेमोडणी काय असते, कशा प्रकारे असते, हे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता. चला तर पाहूया घोडेमोडणी कशी असते. या होळीच्या निमित्ताने, या शिमग्याच्या निमित्ताने जे नवयुवक असतात ते अशा प्रकारे वेशभूषा घालून आपली कलाकृती दाखवत असतात व गावातील रसिकांचे मन जिंकत असतात. ही आहे शिमगा या सणातील घोडेमोडणी. महाराष्ट्रामधील काही गावामध्ये ही संस्कृती अजूनसुद्धा जपली जाते. ही संस्कृती, हे खेळ, हे शिमग्यातील हा घोडेमोडणी बघण्यासाठी पूर्ण गाव जमा होतं आणि हा प्रसंग खूप जण एन्जॉय करत असतात. आशा करतो मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओज तुम्हाला अपडेट भेटत जातील. मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, धन्यवाद.